नमस्कार मित्रांनो. आज आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अर्थात KBC-NMU अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेसचे BA, BSc सारखे सर्व अभ्यासक्रमांचे रिचेकिंगचे फॉर्म कसे भरावे हे जाणून घेणार आहोत. रिचेकिंग फॉर्म भरण्यासाठी प्रथमतः nmu.ac.in ही ऑफिशियल वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर स्टुडंट कॉर्नर पर्यायातील एक्झामिनेशन मधील ऍप्लिकेशन फॉर फोटो कॉपी अँड व्हेरिफिकेशन चॅलेंज वर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या परीक्षेचा सीझन निवडावा. हे पेज ओपन झाल्यावर आपल्याला इथे शेड्यूल बघायला मिळेल. यात आपल्याला व्हेरिफिकेशनची एंड डेट, फोटोकॉपीची एंड डेट, तसेच रिचेकिंगची एंड डेट व एक्सपेक्टेड रिझल्ट कधी लागेल हे पाहता येईल. त्यानंतर फी डिटेल्स मध्ये आपल्याला किती फी पेड करावी लागेल हे दिसेल. त्यानंतर पुन्हा हे पेज ओपन करावे व सीट नंबर व PRN नंबर टाकून झाल्यावर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावे. ईमेल आयडी व मोबाईल नंबर अचूक टाकावेत. ईमेल आयडी वर आपल्याला फोटोकॉपी प्राप्त होते, त्यामुळे तो चुकणार नाही याची काळजी घ्यावी. मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून झाल्यावर सेंड OTP या पर्यायावर क्लिक करावे. OTP टाकून झाल्यावर साइन इन यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या समोर आपले सर्व सब्जेक्ट दिसतील. यात आपल्याला डाव्या बाजूला व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी आणि रिट्रेसल असे 3 पर्याय दिसतात. यात व्हेरिफिकेशन अर्थात आपल्या मार्क्सची रिकाउंटिंग होते. व्हेरिफिकेशन साठी कितीही सब्जेक्ट आपण टाकू शकतो. तसेच फोटोकॉपी मध्ये आपल्याला आपल्या पेपरची फोटोकॉपी आपल्या रजिस्टर ईमेल वर पाठवली जाते, ती चेक करता येते. व रिट्रेसल मध्ये आपल्याला आपला फॉर्म पूर्णतः रिचेकिंगला टाकता येतो. यात आपला पूर्ण पेपर पुन्हा एकदा चेक होतो. रिट्रेसलला टाकण्यासाठी प्रथमतः फोटोकॉपी टाकावी लागते. यात जास्तीत जास्त 2 विषय आपण टाकू शकतो. या पद्धतीने आपल्याला जे 2 विषय टाकायचे असतील ते टाकून हे या बटनावर क्लिक करावे. पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर ईमेल आयडी वर फोटोकॉपी मिळेल. तसेच ऑनलाईन देखील आपल्याला लिंक वरून फोटोकॉपी पाहता येईल. फोटोकॉपी मिळाल्यानंतर रिट्रेसल या पर्यायात ज्याप्रमाणे आपण फोटोकॉपीसाठी पेमेंट केले त्याचप्रमाणे पेमेंट करावे व अशा प्रकारे आपला फॉर्म रिचेकिंगला टाकला जाईल.